एमआयएम एक जातीयवादी आहे. संजय शिरसाट यांनी हा आरोप केलेला आहे. हैदराबादचे नवाब इथल्या मुस्लिमांची माथी भडकवतात असं शिरसाट यांनी म्हटलंय. एमआयएम दंगल घडवणार, पोलिसांनी लक्ष ठेवावं असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. एमआयएम तर जातीवादीच आहेत ना. हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत. प्रसंगी हे लोक दंगलही घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील. पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की यांना जातीवादाशिवाय इलेक्शन जिंकता येणार नाही. यांना हे हिंदू मुस्लिम करायचंच आहे. ओएसी आ रहा है का? कोण आहे हा ओएसी? कशासाठी येतोय? जातीवाद आम्हाला इथं पेरण्यासाठी येतोय. आमच्या उबाटा मामूने सुद्धा 12 एमआयएमचे किल्ले उभे केलेत ना. तर बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. त्याविरोधात आम्ही याचिका दाखल केलेली आहे असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलं. बिनविरोध झालेल्या उमेदवारांचे निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवावेत असं देखील सरोदे यांनी म्हटलं. निकालाची हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी सरोदे यांनी केली आहे. 68 ते 70 उमेदवार जे जवळपास 29 महानगरपालिकांमधून बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर या सगळ्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे, रिट पिटिशन आहे, ज्याच्यामध्ये आपण राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या विरुद्ध याचिका दाखल करून त्यांना अशी मागणी केलेली आहे की जोपर्यंत या बिनविरोध निवडणुकांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या निवडणुकांचे निकाल जाहीर करू नये, त्याच्यावर स्थगिती द्यावी. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे. तर ठाकरेंनी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलेलं आहे अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा आणि मराठीच महापौर होणार असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. लोकांना भावनेचं नको तर विकासाचं राजकारण पाहिजे असं देखील शिंदेंनी म्हटलं आहे. ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी, फक्त मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं मग त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे. आम्ही मुंबईचा विकास पाहतोय, ते स्वतःचा विकास पाहत आहेत. हे मुंबईपासून तोडणार, मराठी माणसापासून तोडणार, हे दरवर्षाची घिसीपिटी कॅसेट आहे त्यांची. लोकांना भावनेचं राजकारण नाही, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे, जे महायुतीने सुरू केलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील कामाच्या जोरावर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, महायुतीचाच महापौर होईल. नारायण राणेंचं राजकारण संपवण्याचा आरोप चुकीचा असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. नारायण राणेंच्या निवृत्तीच्या संकेतावर प्रवीण दरेकरांनी हे वक्तव्य केलंय. निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहित नाही. पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील. लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे. राणे साहेब पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत आणि रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता प्रदेशाध्यक्षांच्या विषयी असा रोख ठेवू शकत नाही. त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू असं नरेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे. भाजपच्या माजी आमदारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर ही टीका, दादागिरी केली, गुंडगिरी केली असल्याचा देखील नरेंद्र पवार यांनी आरोप केलाय. तर धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला आला नाही असं दादा भुसे यांनी पलटवार करताना म्हटलंय. अरे किती होणार तुम्ही अंबरनाथमध्ये आणि बदलापूरमध्ये आम्ही तुम्हाला हकलून दिलं नाही, लोकांनी नाकारलेलं आहे. बदलापूरमधून सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी भविष्यभराचा तुकडा अंबरनाथमध्ये देखील लोकांनी याच लोकांना हकलून दिलं तर या लोकांनी धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अद्याप जन्माला आलेला नाही. जनता जनार्दनाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, मनगटामध्ये, डोक्यामध्ये धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण प्रभू श्रीरामचंद्रांचं धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण एकलव्य महाराजांचं धनुष्यबाण आहे.
धनुष्यबाण छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं धनुष्यबाण आहे. त्यांनी असंही म्हटलंय की दादागिरी गुंडगिरीला आम्ही भीक घालणार नाही. ते जनता जनार्दन ठरवेल. तुळजाभवानीच्या भक्तांना प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाणार. आमदार तानाजी सावंत यांनी ड्रग्ज प्रकरणावरून हा घणाघात केला. ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर सुटलेले विनोद गंगणे याला नगराध्यक्ष केल्यावरून आमदार तानाजी सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. ड्रग्ज पेडलर आता तुळजापूरचा नगराध्यक्ष झाला असं म्हणत सावंतांनी टीका केली. आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं, त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढं धारा आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ती ड्रगची एक पुडी दिली जाईल.